महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले, कशा पद्धतीचा हा सोहळा असतो, किती दिवसांचा प्रवास असतो आणि काय यामागची परंपरा आहे? भगवान पंढरीश परमात्मा भगवंताची पालखी आज सावता महाराजांच्या भेटीसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथून त्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. ह्या पालखीचं प्रस्थान 2 दिवसाचा हा पालखीचा प्रवास आहे. 2 दिवसाच्या नंतर तिसऱ्या दिवशी तीर्थक्षेत्र आरण कुळउद्धारक संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीच्या सोहळ्यासाठी ही पालखी 1295 महाराजांची संजीवन समाधीचा काळ तिथपासून ते आजपर्यंत ही पालखीची परंपरा चालू आहे. महाराष्ट्रातल्या सर्व संतांच्या पालख्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या दिशेने येत आहेत, पण वारकरी संप्रदायामध्ये एक आगळा वेगळा आणि सावता महाराजांचा अधिकार वेगळा आहे की सावता महाराजांची पालखी पंढरपूरला न येता भगवंताला वाटलं सावता महाराजांची पालखी येत नाही, आपल्याला जावं म्हणून या तिथीला दरवर्षी शतकानुशतके पांडुरंग परमात्म्याची पालखी आरणला जाते. देव निघाले सावता महाराजांच्या भेटीला, देव आपल्या लाडक्या भक्ताच्या भेटीसाठी जात आहेत. हे वारकरी संप्रदायासाठी नव्हे, या देशासाठी आणि वारकरी संप्रदायामध्ये एक आगळं वेगळं महत्व या पांडुरंग परमात्म्याच्या पालखीला प्राप्त झालेलं आहे. या निमित्तानं मला सांगावंसं वाटतंय.